जय हिंद मित्रांनो. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनची भरती निघालेली गृह विभाग यामध्ये. तर महाराष्ट्र शासन गृह विभाग भरती 2025. तर हे गृह विभागची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे आणि एकूण पद किती भरायचे आहे आणि या भरतीसाठी वयोमर्यादा किती लागणार आहे. तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तुम्हाला, आणि अर्ज कशा पद्धतीने करायचे. अर्ज पद्धत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे, एस टीसाठी किती लागणार आहे, ओबीसीसाठी किती लागणार आहे, आणि इतर मागासवर्गीयासाठी किती लागणार आहे, खुल्या वर्गासाठी किती लागणार आहे, पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जाची शेवटची तारीख. तर अर्जाची शेवटची तारीख किती आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, तर म्हणजे तुम्हाला संपूर्ण या भरतीची अपडेट तुम्हाला समजेल मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो, जेणेकरून हे महाराष्ट्र शासन गृह विभाग भरती निघले ते मुली फॉर्म भरू शकतील मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली साईटला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र गृह विभाग भरती 2025. तर गृह विभाग विविध पदांची भरती निघलेली मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, गृह विभागात विविध पदांसाठी भरती, पात्रता व संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन गृह विभागात विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. तर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रिया, पात्रता, निकष, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र गृह विभाग भरती 2025. द महाराष्ट्र होम डिपार्टमेंट हॅज अनौन्स्ड अ न्यू रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर व्हायस पोस्ट. तर या ठिकाणी पहा, एलिजिबल कॅन्डिडेट कॅन अप्लाय बिफोर द डेडलाईन. चेक द ऑफिशियल notification for eligibility, salary and application process. Don't miss this opportunity for a government job. तर या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला वाचायची आहे. या ठिकाणी पहा, भरतीची माहिती. तर या ठिकाणी पहा, भरतीचा विभाग पहा, महाराष्ट्र शासन गृह विभाग आहे. तर भरतीचा प्रकार पहा, सरकारी नोकरी आहे. या ठिकाणी पदाचे नाव पहा, 2 पद भरण्यात येणार आहे. या ठिकाणी पहा, चौकशी अधिकारी 1 पद आहे आणि चौकशी अधिकाऱ्यासह अधिकारी असे 2 प्रकारचे पद आहे. आणि नोकरीचे ठिकाण पाहास, नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तुमची निवड प्रक्रिया कशी होणार, भरती प्रक्रिया, तुमचं सिलेक्शन कसं होणार. या ठिकाणी पहा, मुलाखत आणि पात्रतेनुसार तुमची मुलाखत निवड होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, वेतन आणि मानधन. या ठिकाणी पहा, निवड झालेल्या अधिकाऱ्यांना व त्याचे शेवटचे वेतन व निवृत्ती वेतन यावर आधारित मानधन मिळणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख, तर अर्ज स्वीकारायची अंतिम तारीख पहा 10 एप्रिल 2025. तर 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी पहा, अर्ज पाठवण्याचा पत्ता. तर तुम्ही 2 पद्धतीने अर्ज करू शकता. या ठिकाणी पहा, जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर पत्ता या ठिकाणी दिला पहा, श्री प्रशांत बनगेरी, सहसचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, 2रा मजला, मंत्रालय, मुंबई. या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे. आणि तुम्हाला ईमेल आय डीचं ॲप्लिकेशन करायचं असेल तर या ठिकाणी ईमेल आय डी दिली, prashant.bodguj@nic.in. या ठिकाणी तुम्ही
या ईमेल आय डीवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अर्ज करण्याची पद्धत पहा. तर दोन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. एक ऑफलाईन पद्धतीने आणि एक ईमेलद्वारे तुम्ही अर्ज पाठवू शकता. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तर जे तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता कागदपत्रे असतील, तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असेल, ITI किंवा कोणतं पण क्वालिफिकेशन, त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी अर्जासोबत तुम्ही पाठवू शकता मित्रांनो. आणि या ठिकाणी पात्रता आणि आवश्यक अटी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दोन प्रकारे या ठिकाणी 2 पद आहे. या ठिकाणी चौकशी अधिकारी. या ठिकाणी पात्रता का सांगितलेली आहे. केंद्र किंवा राज्य सरकारी सेवेतील सेवानिवृत्ती अधिकारी असावा. विभागीय चौकशी व चौकशी प्रक्रियेचा अनुभव आवश्यक पाहिजे. मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे. इतर कोणत्याही विभागाचे पॅनल कार्यरत नसावे. आणि दुसरं पद चौकशी अधिकारी सहाय्यक अधिकारी. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सांगितले आहे. मंत्रालय मुंबईतील सेवानिवृत्ती पॉवर सचिव कार्यसह अधिकारी सहाय्यक कक्ष अधिकारी असावा. मसुदा लेखन व टिप्पण्या तयार करण्याचे कौशल्य असावे त्याच्याकडे. मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक पाहिजे त्याच्याकडे. आणि इतर विभागामध्ये कार्यरत नसावा तो. आणि सामान्य प्रशासन वित्तीय विभागातून निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितले आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे लिंक दिले मित्रांनो, PDF जाहिरात लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक. तर तुम्हाला PDF जाहिरात वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF जाहिरातची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून हा फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला हा अर्जाचा नमुना पाहिजे असेल मित्रांनो, अर्जाच्या नमुन्याची PDFची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन अर्जाचा नमुना काढायचा आहे मित्रांनो. आणि अर्जाची प्रिंट काढून तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर सरकारी नोकरीसाठी उत्तम संधी. जर तुम्ही महाराष्ट्र गृह विभागात वरील नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो. वरील सर्व अटी वाचूनच अर्ज भरा. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. ज्यांना महाराष्ट्र शासनाची नोकरी करायची आहे, सरकारीमध्ये नोकरी करायची मित्रांनो, त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सर्वात प्रथम या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून ते मुलं-मुली हा फॉर्म भरू शकतील. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच नवीन जे भरतीचे अपडेट येतील तर सर्वात प्रथम तुम्हाला भरतीची नोटिफिकेशनची तुम्हाला अपडेट मिळेल मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.